नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार हे काल मुंब्रा परिसरातील विविध कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ठाणे शहरामध्ये आले होते. यावेळेस शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी मुक्त संवाद साधताना शरद पवार यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. अण्णा हजारे यांनी नुकतंच शरद पवार त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांच्यावर काही आरोप केलेले आहेत. या आरोपांना देखील श्री शरद पवार यांनी उत्तर दिलं. त्याचप्रमाणे लोढा समितीने ज्या काही शिफारशी सुचवलेल्या आहेत त्यावर देखील श्री शरद पवार यांनी भाष्य केलं. लोढा समितीच्या मीटिंगसाठी 6 कोटी रुपये खर्च झाला असं देखील यावेळी श्री शरद पवार यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीचा फारसा काही फरक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर पडलेला नाही, सर्वसामान्य माणसाच्या हातात फारसं काही पडलेलं नाही अशी टीका देखील त्यांनी यावेळेस केली. यासह इतरही अनेक विषयांवर श्री शरद पवार यांनी भाष्य केलं. साधारणतः देशाच्या बहुसंख्य लोकांचं त्या भाषणाकडे लक्ष होतं. तर नोटबंदीच्या संबंधीच्या कालावधी संपल्याच्या नंतर पुढची पावलं काय त्याची राहणाऱ्याची जाणून घेण्याची इच्छा लोकांची. आणि साधारणतः ते समोर भाषण ऐकल्याच्या नंतर त्याच्यातून काही फार सामान्य माणसाच्या पदरामध्ये पडले असं काही दिसलं नाही. ठीक आहे, जी कुठली जे काही असेल, पण ही जी नॉर्थ ईस्ट मधली जी राज्य आहेत ती 5-7 राज्यांची जेवढी लोकसंख्या असेल तेवढी मुंबई ठाण्याची लोकसंख्या असेल. आणि म्हणून त्या मुंबईचं स्वतंत्र अस्तित्व नष्ट केलेलं आहे. आणि हे मार्गदर्शन जस्टिस लोढांनी दिलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. पारदर्शक कार्यक्रम करण्याच्या संबंधीची संकल्पना त्याच्यामध्ये पारदर्शक याचा तुम्ही थोडीशी चौकशी केली. BCCI मधून लोढा कमिटी जी काम करत होती त्याचे जे काही खर्च होता, चार्जेस होते ते काही जास्त नव्हते. 6 कोटी रुपये फक्त आलेले होते. त्यामुळे हा पारदर्शक कार्यक्रम हा 6 कोटी रुपये घेऊन हे अतिशय दिशा देणारं मार्गदर्शन याच्यामध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. असा एक प्रश्न होता, पूर्ण वेळ करत नाही, त्यामुळे क्रिकेटमध्ये क्रिकेट नसेल त्यावेळी तुम्ही टेनिसला परवानगी का देत नाही, तुम्ही त्यावेळेला हॉकीला परवानगी का देत नाही. तर टेनिस कोर्ट वेगळं असतं. ते जर क्रिकेटच्या ग्राउंडवर केलं तर क्रिकेटचं तळपर्यंत न्यायाधीश आहेत, सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून मार्गदर्शन होत आहे. इकडून पुढे खेळ कसा करायचा, ग्राउंड कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आम्हाला सगळ्यांना शिकण्यासारख्या आहेत. पण ते माझ्यासारख्यावर तर या वयात जायचं सोयचं नाही. कोणी राजीनामा देऊ शकतो एक्सेप्ट गडकरी इन्सिडेंट. बाकी समाजावर कुठं हल्ले केलेले मला माहितीच नाही आणि मी कधी ऐकलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट असे की तुम्ही ज्या समाजाचा उल्लेख केला तो समाज प्रगल्भ विचाराचा आहे. तो कधीही संकुचित विचाराचा पुरस्कार त्या समाजाने केलेला नाही. तो नेहमी एका दृष्टीनं पुरोगामी विचाराची बांधणी त्या समाजाच्या अनेक लोकांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि ती महाराष्ट्रात आता सीडी देशमुख किंवा अशी कितीचं नाव घेतले त्याच्याबद्दल अनेक नावं सांगते. किंवा आता बाळासाहेब ठाकरे म्हणजे आमचे विरोधक होते, मित्र होते, तसे विरोधक होते. पण CKP म्हणून त्यांचा दृष्टिकोन कधी कुठल्या प्रश्नाकडे कधी नव्हता, व्यापक दृष्टिकोन. शिवाजी महाराजांचा स्वागत भाव अशा प्रकारची मागणी याही होती. म्हणजे अनेक राजकीय पक्षांनी आघाडीतल्या सुद्धा त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा होतं. व्यक्तिगत मला फक्त एकच गोष्ट वाटतं की स्मारकं झाली पाहिजे, पण त्यासाठी किती रक्कम खर्च करावी, काय करावी, सगळ्या गोष्टीचं थोडं तारतम्य ठेवण्याची गरज आहे. प्राधान्य कशाला, प्रायोरिटी कशाला, या सगळ्या गोष्टीचा शिवाजी महाराजांच्या बद्दलचा कोणाच्याही मनात अनादर नाही. त्याच्यामध्ये जी आस्था आहे. मुंबई शहरामध्ये गेटवे ऑफ इंडियानं आल्याच्या नंतर पहिलं छत्रपतींचं दर्शन होतं किंवा शिवाजी पार्कवर गेल्याच्या नंतर सुद्धा
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन होतं. म्हणजे आता दोन अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आणखी किती असतील मला माहिती नाही, पण समुद्रात करायचं काही हरकत नाही, पण त्यासाठी इतके हजार कोटी वगैरे वगैरे जरा, आणि नंतर नक्की किती लागतील हे माहिती नाही. असं आहे की त्यांनी टेंडर काढली, एकदा नाही वेळ किंवा तरी पुन्हा काढली 3-3 वेळेस टेंडर काढून त्याच्यामध्ये काही हायएस्ट रक्कम मिळालेली असेल त्याच्यावर त्यांनी निर्णय घेतला. आणि याच्यामध्ये मुख्य त्याचा आरोप त्याच्याबद्दलचा असा आहे की केंद्र सरकारमध्ये मी 10 वर्ष शेती मंत्री असताना हे इथं घडलं. म्हणजे केंद्राच्या मंत्र्यांचे निर्णय राज्याचे घेतले जातात, हा एक जावई शोध त्याच्यातनं सांगितलं लावला गेलेला आहे. रेतीबंदरचा जो इश्यू आहे त्याच्यामध्ये चौपाटी करण्याच्या संबंधीची कल्पना ही काही वाईट नाही, तिचं कोणी विरोध करायचं कारण नाही. परंतु जवळपास 60 ते 70 वर्ष लोक त्या ठिकाणी जे व्यवसाय करत होते, राहत होते, त्यांचं समान इन्फ्रास्ट्रक्चर निवासस्थानं ही उद्ध्वस्त केली गेली. अर्थात प्रकल्प राबवायचा म्हटल्याच्या नंतर त्याची आवश्यकता कदाचित असेल, परंतु पर्यायी व्यवस्था करायला हवी. आणि त्या सवन व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था आज केलेली नाही. तुम्ही नेहमी बघत असाल त्या सवन रस्त्याने बघितल्याच्या नंतर जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर डावीकडे जाताना सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि जे ती कुटुंब उद्ध्वस्त झाली त्यांना पर्यायी जागा ही कुठतरी 2 एकर 3 एकर कुठं जर समोर आहे असं लोक सांगत होते. तर ती माहिती घेऊन मला वाटतं की महानगरपालिकेने राज्य खात्याच्या नगर विकास खात्याने त्याच्याकडे तातडीने लक्ष द्यावं. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो.
भारतीय जनता पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक आगामी 12 तारखेला ठाणे शहरातील टिपटॉप सभागृहामध्ये होणार असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत शहर अध्यक्ष श्री संदीप लेले यांनी दिली आहे. या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष त्याचप्रमाणे मंत्रीगण आणि राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहतील अशी माहिती देखील यावेळेस श्री संदीप लेले यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरामध्ये होत असलेली कार्यकारिणीची ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या युतीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून देखील काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक दर 3 महिन्यांनी ही होत असते. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली की 15 दिवसात महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक होते. त्यानंतर 15 दिवसात जिल्हा कार्यकारिणी बैठक होते. या बैठकीमध्ये संघटनात्मक आढावा घेतला जातो. त्याचप्रमाणे निवडणुका ज्या जवळ आलेल्या असतात त्या निवडणुकासंदर्भात त्या जिल्हाध्यक्षाकडनं निवेदन घेतलं जातं की आपली काय पूर्वतयारी झालेली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यामुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजना ही अंमलात आणली जात आहे. त्यावर कार्यकारिणीमध्ये चर्चा होणार आहे. सामाजिक राजकीय विषयांवर काही मंत्रीगण किंवा आमदार हे प्रस्ताव मांडतात आणि मग ते प्रस्ताव पारित केले जातात. त्याचप्रमाणे आगामी कार्यक्रम असेल आणि मग अध्यक्षांच्या अनुमती येणारे अन्य विषय अशा प्रकारचं कार्यकारिणीचं स्वरूप असतं. ठाणे महानगरपालिका, फॅल्कॉन मीडिया आणि टेक योगी यांच्या संयुक्त विद्यमाने नो युअर आर्म फोर्सेस ओळख आपल्या सैन्य दलाची या प्रदर्शनाचं आयोजन सध्या ठाणे शहरातील ठाणे कलाभवन येथे आयोजित करण्यात आलं आहे. भारतीय सैन्य दलाचं बळ, सैन्याकडे असलेली विविध हत्यारं, युद्धसामुग्री यांची माहिती तसंच भारतीय सैन्य दलातील विविध करिअरच्या संधी या संदर्भातली सखोल माहिती या प्रदर्शनामध्ये मिळते आहे. आमदार श्री रवींद्र फाटक यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. महापौर श्री संजय मोरे यांनी देखील या प्रदर्शनाला भेट दिली. कॅप्टन तनुजा कबरे आणि फल्कॉन त्यांची जी हे आहे असोसिएशन आहे त्यांनी या ठाणे शहरात म्हणजे आपल्या हिंदुस्थानची ती 3 दलं आहेत त्या दलामध्ये जी पूर्ण माहिती किंबहुना ती जी आपली सगळी सैनिक जे आहेत विविध दलातले ते जे तिथे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची म्हणजे शस्त्र आयुधे वापरतात याची पूर्ण माहिती आज इथे दिलेली आहे. आणि यातून नक्कीच ठाण्यातली मुलं जी यंग जनरेशन आहे ते इन्स्पायर होईल आणि बाबा कुठे आपल्याला पण याच्यात जावं असं त्यांना वाटेल. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.